मुलींच्या आयांनो नमस्कार करून सांगते, मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका, सारखे फोन करू नका. सकाळी विचारायचं उठली का, रात्री विचारायचं झोपली का, मध्ये विचारायचं जेवलीस का. फोन करू नका. परवा एक मुलगी हनीमूनला पुण्याहून महाबळेश्वरला निघाली. 1.5 तास लागतो पुण्यातनं महाबळेश्वरला जायला. सांगायला तुम्हाला मला वाईट वाटतं, 1.5 तासात मुलीच्या आईने 27 फोन केलेत. 27. घर मोडलं ते. पहिला फोन, पियू कुठे? कात्रजच्या घाटात आहे मम्मा. जुन्या बुक देतेस का नव्या बुक देतेस? नव्या बुक देते मम्मा. पियू रेंज गेली वाटतं, आता कुठे आहेस? गाठ उतरते मम्मा. पियू आता कुठे आहे? डिलक्स मध्ये कॉफी पिते मम्मा. कोल्ड कॉफी पितेस का हॉट कॉफी पितेस? कोल्ड कॉफी पिते मम्मा. कोल्ड कॉफी पिऊ नको पियू, तुला खूप सर्दी होते, तुला सोसत नाही कोल्ड कॉफी. बिपिन मम्मा नकोच म्हणते. आता हे आईने सुचवायचंय आणि मुलगा गेल्यावर काय काय करायचं ते. तो जावई वैतागला आणि पोरगी आणून सोडलीये. आज 10 महिने झाले पोरगी नेत नाही येतो. नमस्कार करून झाले, समजावून सांगून झालं. तो म्हणाला हिच्या आईचे फोन बंद झाल्याशिवाय नेणारच नाही. लग्नातला खर्च 35 लाख केलेला आहे वडिलांनी आणि पोरगी घरी आहे. आणि हिची आई म्हणते मी फोन करणारच, माझी एकुलती एक मुलगी आहे, मी फोन केल्याशिवाय राहणारच नाही. आता या दोघांचं भांडण कसं सोडवायचं? मुलींच्या आयांनो खूप विचार करा बाबा, खूप विचार करा. समजुतीचे भाग आहे, थोडंसं समजुतीने घ्या.